राज्य शासनाचा शेतसारा भरल्यामुळे सरकार जमा झालेल्या आकारी पड जमिनी मूळ शेतकरी मालकांना देण्यात येणार आहेत। त्यासाठी राज्य शासनाने अध्यादेश जारी केला आहे। राज्यात सुमारे 5,000 एकर आकारी पड जमिनी आहेत। त्याचा लाभ राज्यातील 1-1.5 हजाराहून अधिक शेतकऱ्यांना मिळणार आहे। या 5,000 एकरापैकी पुणे विभागात 597 एकर जमिनी आहेत। दरम्यान जमिनीच्या प्रचलित बाजार मूल्याच्या 5% शुल्क आकारून जमिनी परत देण्यात येणार आहेत। मंत्रिमंडळाच्या मार्च महिन्यात झालेल्या बैठकीत आकारी पड जमिनी मूळ शेतकरी मालक अगर त्यांच्या वारसांना देण्याचा निर्णय झाला होता। त्यानुसार याबाबतचा अध्यादेश प्रसिद्ध झाला नव्हता, मात्र आता तो प्रसिद्ध झाला आहे। त्यानुसार या आकारी पड जमिनीबाबतचा ताबा संबंधितांना देण्यात येणार आहे। अर्थात या आकारी पड जमिनीसाठी नजराना भरणे बंधनकारक केले आहे। सर्व कार्यवाही शासनाच्या वतीने पूर्ण केली तरी त्या जमिनी 10 वर्षे संबंधितांना विकता येणार नाहीत, असे शासनाने काढलेल्या आदेशात म्हटले आहे। तर जाणून घ्या आकारी पड जमीन म्हणजे काय। तर शेत जमीन मालकांनी शेतसारा, तगाई, कर्ज न भरल्याने अशा जमिनीच्या 7-12 उतार्यावर सरकारने मालकी हक्क लावला, मात्र या जमिनी मूळ मालकाकडेच ठेवण्यात आल्या। त्यामुळे जमिनी मालकाची वहिवाट असली तरी या जमिनीच्या 7-12 उतार्यावर सरकारी मालकी असल्यामुळे त्यांना आकारी पड जमीन म्हणून म्हटले जाते। राज्य शासनाच्या महसूल विभागाचे कार्यसन अधिकारी मोहसिन शेख यांनी याबाबतचा शासन निर्णय प्रसिद्ध केला आहे। आकारी पड जमिनी शासनाच्या पूर्व परवानगीशिवाय हस्तांतरणात निर्बंध या अटीवर असल्याने या जमिनीची भोगवटदार सदरी वर्ग 2 अशी नोंद घेतली जाणार आहे। जमीन दिल्यानंतर 10 वर्षे हस्तांतरण अथवा विक्री करण्यास परवानगी नाही। 10 वर्षाच्या कालावधीनंतर शासनाच्या पूर्व मान्यतेने या जमिनी विनामूल्य भोगवटदार वर्ग 2 मधून भोगवटदार वर्ग 1 मध्ये रूपांतरित करण्यात येईल। शेती करण्यासाठी ही जमीन दिली असल्याने 5 वर्षापर्यंत अशा जमिनींचा वापर बिगर शेतीसाठी करता येणार नाही। आकारी पड जमिनीवर अतिक्रमणे केली असल्यास ती जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार तात्काळ काढण्यात येणार। कलम 220 नुसार आकारी पड म्हणून घोषित झालेल्या जमिनी शासकीय प्रकल्पासाठी संपादित केलेल्या असतील तर त्या जमिनीचा मोबदला शेतकरी मालकांना किंवा वारसांना मिळणार नाही। तर दिलेली माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। चॅनलवर जर का नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।